श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय 2. कल्पना करा, जर तुम्हाला असा एक ग्रंथ मिळाला जो तुमची पापे नष्ट करू शकतो, मनाला शांती देऊ शकतो आणि शेवटी मोक्षाचाही मार्ग दाखवू शकतो, तर तुम्ही तो ग्रंथ नक्की ऐकाल ना? महान ऋषींनाही हाच प्रश्न पडला होता. कलियुगातील सामान्य माणूस जो अज्ञान, लोभ, क्रोध आणि दुःखात अडकला आहे, त्याचा उद्धार कसा होणार? आजच्या या अध्यायात सुज्जी त्या प्रश्नाचे उत्तर देतात आणि सांगतात की भगवान शिवांनी स्वतः मानवजातीसाठी कोणता दिव्य मार्ग दिला आहे. हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी भगवान शिवांनी सांगितलेली 3 अशी साधने समजतील जी कोणताही माणूस आपल्या दैनंदिन जीवनात सहज करू शकतो. कथा. प्रयाग क्षेत्रातील त्या पवित्र भूमीवर सर्व ऋषीमुनी अत्यंत शांतपणे बसले होते. त्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती. मनात एकच प्रश्न होता, कलियुगातील मानवांचा उद्धार कसा होईल? सर्वांचे लक्ष सुज्जींकडे लागले होते. सुज्जींनी प्रेमाने डोळे मिटले व अंतःकरणात भगवान महादेवांचे स्मरण केले. क्षणभर वातावरण पूर्ण शांत झाले आणि मग त्यांनी मंद स्मित करत आपले अमृतमय वचन सुरू केले. हे महान ऋषींनो, आज तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो केवळ तुमच्यासाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. ज्या कलियुगाची तुम्हाला चिंता वाटत आहे, त्या कलियुगातील पापांचा, दुःखांचा आणि अज्ञानाचा नाश करणारा एकच श्रेष्ठ उपाय आहे, तो म्हणजे श्री शिव महापुराण. सुज्जी पुढे म्हणाले, हे शिवपुराण केवळ एक ग्रंथ नाही, हे साक्षात भगवान शिवांच्या कृपेचे स्वरूप आहे. हे वेदांचे सार आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा दिव्य कल्पवृक्ष आहे. ज्या ठिकाणी शिवपुराणाचे वाचन, श्रवण किंवा कीर्तन होते, तेथे कलियुगाचे दोष हळूहळू नाहीसे होतात. अशा ठिकाणी शिवकृपा स्वतः प्रकट होते. सर्व ऋषी अत्यंत एकाग्रतेने ऐकत होते. तेव्हा सुज्जी पुढे म्हणाले, पूर्वी भगवान शिवांनी स्वतः 100 कोटी श्लोकांचे विशाल शिवपुराण निर्माण केले होते. परंतु द्वापार युगात मानवांचे आयुष्य कमी होणार आणि स्मरणशक्ती दुर्बल होणार, हे जाणून महर्षी वेदव्यासांनी आपल्या करुणेने त्या महान ग्रंथाचे संक्षिप्त रूप केले. त्यांनी त्याला 24,000 श्लोकांमध्ये विभागले आणि 7 दिव्य संहितांमध्ये त्याची रचना केली. त्या 7 संहिता अशा आहेत: विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि शेवटची म्हणजे वायवीय संहिता. सुज्जी म्हणाले, या 7ही संहिता म्हणजे भक्ताला संसार सागरातून पार नेणाऱ्या 7 पवित्र पायऱ्या आहेत. जो श्रद्धेने त्यांचे श्रवण करतो त्याला शिवकृपा नक्की प्राप्त होते. यानंतर सुज्जींनी भगवान शिवांनी सांगितलेली 3 महान साधने सांगितली. पहिली साधन श्रवण, भगवान शिवांच्या कथा, महिमा आणि नाम भक्तिभावाने ऐकणे. दुसरे कीर्तन, भगवान शिवांचे गुणगान करणे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे. आणि तिसरे म्हणजे मनन, सदैव भगवान महादेवांचे चिंतन करणे. जो भक्त या 3 साधनांचा आश्रय घेतो, तो संसारात राहूनही संसाराच्या बंधनात अडकत नाही. सुज्जी पुढे म्हणाले, या त्रिविध साधनांचा महिमा सांगणारा एक प्राचीन प्रसंग मी तुम्हाला सांगतो. एकदा माझे गुरुदेव महर्षी वेदव्यास सरस्वती नदीच्या तीरावर तप करत होते. तेव्हा तेथे तेजस्वी सनकुमार प्रकट झाले. व्यासजींनी त्यांना विनम्रपणे विचारले, हे देवर्षी,
संसारातील दुःखातून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? संत कुमार स्मिथ हास्य करत म्हणाले, हे व्यासमुनी, शिवपुराणाचे श्रवण, शिवनामाचे कीर्तन आणि भगवान शिवांचे मनन यापेक्षा श्रेष्ठ साधना या पृथ्वीवर दुसरी नाही. हीच साधना त्रिविध तापांचा नाश करते. हीच भक्ताला भगवान शिवांच्या चरणी पोहोचवते. हे ऐकून सर्व ऋषींचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यांना समजले की महादेवांनी मानवजातीसाठी मोक्षाचा मार्ग किती सोपा केला आहे. सूतजी शेवटी म्हणाले, हे ऋषींनो, तुम्ही स्वतः शिवपुराणाचे श्रवण करा, इतरांनाही ऐकवा, कारण ज्या घरात शिवपुराणाचा नाद घुमतो तेथे भगवान शिवांची कृपा सदैव वास करते. अशा प्रकारे श्री शिव महापुराणाच्या विद्येश्वर संहितेचा 2रा अध्याय पूर्ण होतो. या अध्यायातून आपल्याला समजते की भगवान शिवांनी मोक्षाचा मार्ग अत्यंत सोपा केला आहे. श्रवण, कीर्तन आणि मनन ही 3 साधने श्रद्धेने करणारा प्रत्येक भक्त महादेवांच्या कृपेचा अधिकारी होतो. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शिवभक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच दिव्य कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढील अध्यायात आपण शिवपुराणातील आणखी एक अद्भुत प्रसंग जाणून घेऊ. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.